आपल्याकडे रक्षाबंधनाचा सण मुख्यतः भावा बहिणींच्या नात्यासाठी साजरा केला जातो, पण काही ठिकाणी जसे की राजस्थान, उत्तर भारत आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पत्नी सुद्धा पतीला राखी बांधते। आता प्रश्न असा उपस्थित होतो की पत्नीने पतीला राखी बांधणं योग्य आहे का? चला यामागचं कारण समजून घेऊया। एकदा देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध सुरू होतं। त्या युद्धात देवतांचे राजा इंद्रदेव पराभवाच्या उंबरठ्यावर होते आणि दानव स्वर्गलोक ताब्यात घेण्याच्या तयारीत होते। इंद्रदेव अत्यंत उदास झाले होते, कारण पराभव निश्चित वाटत होता। हे पाहून त्यांची पत्नी शची चिंतेत पडली। तिने आपल्या पतीसाठी संरक्षण मिळवण्यासाठी भगवान विष्णूंना प्रार्थना केली। तेव्हा भगवान विष्णूंनी तिला एक पवित्र धागा दिला, जो रक्षासूत्र म्हणून ओळखला जातो। गुरु बृहस्पतींच्या सल्ल्याने शचीने त्या धाग्यावर मंत्रोच्चार केले आणि तो रक्षासूत्र इंद्राच्या हातात बांधला। तिने देवतांकडे प्रार्थना केली की इंद्रदेवांचे रक्षण व्हावे। त्या रक्षासूत्राच्या सामर्थ्याने आणि तिच्या श्रद्धेने इंद्रदेवांना नवीन शक्ती मिळाली। त्यांनी पुन्हा युद्धात प्रवेश केला आणि राक्षसांवर विजय मिळवला। म्हणूनच रक्षाबंधन या नावातच अर्थ दडलेला आहे, रक्षणाचे बंधन। हे बंधन कोणत्याही स्त्रीने कोणत्याही पुरुषाला बांधले तरी ते रक्षासूत्रच ठरते आणि त्या बदल्यात तो पुरुष तिच्या रक्षणाचे वचन देतो। म्हणजेच हा सण एकमेकांच्या